मंडळी, तर स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी चमचमीत सांडग्याची भाजी कशी बनवायची ते बघतोय। तर उन्हाळ्यामध्ये आपण सांडगे बनवतोच आणि भाजीला काही नसेल तर सांडग्याची भाजी हा एक बेस्ट ऑप्शन आहे। आणि बऱ्याच जणांकडे सांडग्याची भाजी ही आंब्याचा रस बनवला की केलीच जाते। तर आता आंब्याचा रस कसा बनवायचा याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेय, तर जाऊन नक्की चेक करा। आणि आज आपण मस्त चमचमीत सांडग्याची भाजी बनवतोय, तर अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच ही भाजी बनते। फार काही साहित्य लागत नाही, तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी सुरू करूयात। तर इथं कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात सांडगे। तर इथं मी 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत, ते घालूयात आणि आता ह्या तेलावर हे सांडगे भाजून घेऊयात। सांडगे खूप जास्त भाजायचे नाही, तर मंद आचेवर हलके डाग येईपर्यंत हे सांडगे भाजून घ्यायचे, साधारण 2 ते 3 मिनिटं। तर मंद आचेवर साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे सांडगे भाजून घेतलेले आहेत, तर काढून घेऊयात। तर सांडगे काढून घेतल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं। जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात। आता हा कांदा मंद आचेवर हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊयात। कांदा हलक्या सोनेरी रंगावर भाजलेला आहे, तर आता यामध्ये घालूयात 1 चमचा कांदा लसूण मसाला। मसाला परतून घेऊयात। तर हा कांदा लसूण मसाला परतून घेतला की आता यामध्ये घालूयात आपण भाजून घेतलेले सांडगे आणि मिक्स करून घेऊयात। तर सांडग्याला मसाल्याचं छान असं कोटिंग आलेलं आहे, तर आता यामध्ये घालूयात गरम पाणी। तर सांडगा शिजेल इतपत गरम पाणी घालायचे। तर इथं मी पाऊण ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, मिक्स करून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतला की यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात। आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर सांडगा शिजेपर्यंत शिजवून घेऊयात। तर साधारण एक 10 मिनिटांमध्ये आपला सांडगा छान शिजलेला आहे। तर सांडगे किती लहान आहेत किंवा मोठे त्यानुसार सांडगे शिजायला वेळ कमी जास्त लागू शकतो। तर इथे आपली सांडग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। गॅस बंद करूयात। यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। तयार झाली सांडग्याची भाजी। तर एकदम मस्त अशी चमचमीत सांडग्याची भाजी बनवून इथं तयार झालेली आहे। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन स्नेहा
रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।